विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा असू द्या, 7वी स्कॉलरशिप परीक्षा असू द्या किंवा कोणतीही स्कॉलरशिप, अगदी एनएमएस स्कॉलरशिप परीक्षा असू द्या, कोणत्याही स्कॉलरशिप परीक्षेसाठी तुम्ही परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट ज्यावेळेस लागतो त्यावेळेस तुमच्या रिझल्टमध्ये पात्र असा शब्द येतो. मग पात्र असा शब्द आला म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे का? तर असं अजिबात नाही. कारण तुम्हाला पात्र झालं म्हणजे तुम्ही त्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पास झाला. मग स्कॉलरशिप मिळवण्यासाठी तुम्हाला पुन्हा काय करावं लागतं? तर स्कॉलरशिप मिळवण्यासाठी तुम्हाला मेरिट लिस्ट त्या जिल्ह्यानुसार, त्या रिझर्वेशननुसार, म्हणजे तुम्ही एससी कॅटेगरीचा असाल, एससीबीसी असाल, ओबीसी असाल, त्या जात प्रवर्गानुसार तुमची मेरिट लिस्ट लागते. ही मेरिट लिस्ट तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची जेवढी लोकसंख्या आहे त्या प्रमाणात त्या जिल्ह्यासाठी जागा वाटून दिलेल्या असतात आणि त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागते आणि मेरिट लिस्ट ही स्वतंत्र लागत असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असते. बघा, या ठिकाणी एक रिझल्ट आहे, त्या रिझल्टच्या माध्यमातून मी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. कोणाला स्कॉलरशिप मिळणार आणि कोणाला स्कॉलरशिप मिळणार नाही. बघा, पहिल्यांदा पात्र म्हणजे काय आपण समजून घेऊ. बघा, हा तुमचा रिझल्ट आहे. अशा पद्धतीचा तुमचा 4थीचा असो किंवा 7वीचा असो, तुम्हाला रिझल्ट दिसत असेल. रिझल्टमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं वरती तुम्हाला नाव असतं, त्यानंतर आईचं नाव, अशा गोष्टी असतात. त्यानंतर तुमचा इथं आसन क्रमांक म्हणजे बैठक क्रमांक असतो. ठीक आहे. मग इथं तुम्हाला मार्क दिलेले असतात. बघा, स्कॉलरशिप परीक्षेसाठी 4थी असू द्या किंवा 7वी असू द्या, स्कॉलरशिप परीक्षेसाठी 2 पेपर असतात. ठीक आहे. पहिला जो पेपर असतो तुमचा प्रथम भाषा व गणित. दुसरा पेपर जो असतो तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी. आता दोन्ही पेपरसाठी तुम्हाला कमाल गुण दिलेले आहेत, म्हणजे 75 प्रश्न आणि 150 मार्क दिलेले आहेत. बरोबर. मग ह्या 150 मार्कानुसार आता हा जो रिझल्ट आहे XYZ पर्सनचा, तर याच्यामध्ये तुम्हाला बघा 150 पैकी 90 गुण मिळालेले आहेत आणि सेकंड पेपरसाठी बुद्धिमत्ता चाचणी तृतीय भाषा म्हणजे इंग्रजीसाठी तुम्हाला 150 पैकी 116 गुण मिळाले आहेत. मग या ठिकाणी बघा, शेकडा गुण म्हणजे पर्सेंटेज किती मिळालेत? पेपर 1 साठी 60 आणि पेपर 2 साठी 77, म्हणजे 60 आणि 77% तुम्हाला मिळालेले आहेत. टोटल 206 मार्क्स मिळाले. 300 पैकी 206 मार्क मिळाले. 68.66 गुणांची टक्केवारी आहे. मग इथं काय आलं? निकाल पात्र आला. जरी ह्या विद्यार्थ्याला एवढे पर्सेंटेज असले किंवा 206 मार्क्स असले तरी सुद्धा ह्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळाली का? अजून डिक्लेअर नाही झालेलं, कारण तुम्ही पात्र झाले. मग पात्रतेसाठी निकष काय आहे? कमीत कमी 40% मार्क्स असले पाहिजे. ठीक आहे. कमीत कमी 40% गुण तुम्हाला मिळाले पाहिजे. 300 पैकी कमीत कमी 40% गुण मिळाल्यानंतर तुम्ही काय होता? स्कॉलरशिप परीक्षेसाठी पात्र होता. आता याच्यानंतर काय आहे? मग पात्र कोण कोण होतं तुम्हाला काय सांगितलं? बघा, कोणतीही माहिती तुम्हाला, कुठलाही रिझल्ट मिळाला असेल, काय जरी झाला असेल, तर तिथं तुम्हाला सगळी माहिती दिली जाते. बघा, या ठिकाणी काय माहिती दिलेली, जे तुमची परीक्षा परिषद आहे यांनी काय माहिती दिलेली बघा. 2 नंबर मुद्दा आहे तुमच्या रिझल्टमध्ये. पात्रतेकरता प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण, प्रत्येक पेपरमध्ये. म्हणजे जर तुम्ही पेपर 1 मध्ये 40% नाही मिळवले, ठीक आहे, 39 मिळाले, 38 मिळाले, पेपर सेकंड मध्ये तुम्हाला भरपूर मिळाले, म्हणजे 60% मिळाले, तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही पात्र नाही. म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही काय झाला? फेल झाला. डायरेक्ट काय झाला? नापास झाला. आणि कमीत कमी 39.5 म्हणजे 39.50 ते म्हणजे त्याच्या पुढे 39.50% पुढे प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला शेकडा गुण मिळाले तर तुम्ही पात्र झाले. आता विद्यार्थ्यांना तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर तुमचं बरोबर आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, कॉल येतात. विद्यार्थी काय म्हणतात? सर मला 185 मार्क्स मिळाले, सर मला 212 मिळाले, सर मला 254 मार्क्स मिळाले. ठीक आहे, तर मी स्कॉलरशिपसाठी पात्र आहे का? मग तुम्हाला ती पण गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पात्र तर तुम्ही झाले म्हणजे तुमचं एकतर मेरिट लिस्ट मध्ये नाव येईल किंवा नाही येणार. ठीक आहे, परंतु अंदाजे मी तर कोणी पास होईल, कोणाला स्कॉलरशिप मिळाली, पास तर सगळे झाले. 40%च्या वर जेवढे आले तेवढे पास तर झाले, पात्र तर झाले. परंतु एक सेफ गुण, याच्या अगोदरचे आपण मेरिट बघितले. आता दरवर्षी ज्या त्या जिल्ह्यानुसार मेरिटमध्ये 100% बदल होतो, परंतु एवढा होत नाही. परंतु एक अंदाजे प्रत्येक जिल्ह्याचं स्वतंत्र मेरिट लागतं. रत्नागिरीचा विद्यार्थी असू द्या, छत्रपती संभाजीनगरचा असू द्या, त्या जिल्ह्यानुसार मेरिट लागत असते. परंतु 200 पेक्षा जास्त जर गुण तुमच्याकडे असतील, 200 पेक्षा जास्त गुण, तर तुम्ही सेफ झोन मध्ये असता. याचा अर्थ 200च्या खालच्या मार्कांना विद्यार्थ्यांना मेरिट नुसार म्हणजे त्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही का? असं नाही. ज्यावेळेस मेरिट लागल, ज्यावेळेस तुमचं मेरिट लिस्ट लागल, त्या जिल्ह्यानुसार, त्या रिझर्वेशननुसार. आता समजा हे विद्यार्थी आहे,
समजा हे NTC कॅटेगरीचं आहे, ठीक आहे, NTC कॅटेगरी. मग OBCचं स्वतंत्र लागेल, NTC A-B-D यांचं स्वतंत्र लागेल, SC-BC असेल त्यांचं स्वतंत्र लागेल त्या त्या जिल्ह्यानुसार. त्यानंतर EWS असेल त्यांचं स्वतंत्र लागेल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असते. मग कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा असू द्या, 34 स्कॉलरशिप असू द्या, 7वी स्कॉलरशिप असू द्या, 8वी NMS असू द्या, कोणत्याही स्कॉलरशिप परीक्षेला प्रथम रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला हे कळतं की मी पात्र आहे की नाही, मी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्र आहे का, आहे. मग त्याच्यानंतर तुमच्या मार्कानुसार तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागेल आणि जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतील त्यांना ठरवलेल्यानुसार म्हणजे जी काही स्कॉलरशिप तुम्हाला ठरलेली आहे त्या स्कॉलरशिपची रक्कम मिळायला सुरुवात होती. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात, बऱ्याच गोष्टी असतात. परंतु प्राथमिक तुम्हाला ज्यावेळेस तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येईल विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतरच तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असते. तर आपण मेरिट लिस्टचा आता सध्या 4थीचा आणि 7वीचा निकाल लागलेला आहे. विद्यार्थी जे जे पात्र झालेले आहेत त्यांनी मेरिट लिस्टची वाट बघा, डॉक्युमेंटची तयारी करून ठेवा. आता डॉक्युमेंट्स कोणते, कागदपत्र कोणते कोणते लागणार, तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार याच्याबद्दल मी स्वतंत्र व्हिडिओ सांगतो. सगळे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही तयार करून ठेवा. नशिबाने आपलं मेरिट लिस्टमध्ये नाव आलं तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुढच्या अपडेट्स मिळवण्यासाठी किंवा कोणत्याही स्कॉलरशिप परीक्षेची मोफत घरबसल्या तयारी करण्यासाठी आमच्या ई सारथी स्कॉलरशिप या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.